क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्यात हे बरडा आहे बरं का, बरडा वन्यजीव अभयारण्य आहे? गुजरात, ओडिशा, उत्तराखंड, आसाम. वन्यजीव अभयारण्य बरडा कुठं आहे प्रश्न आहे. मला लगेच तुम्ही सांगायचंय वन्यजीव अभयारण्य कुठल्या कायद्याअंतर्गत डिक्लेअर केले जाऊ शकतात. वन्यजीव अभयारण्य कुठल्या कायद्याअंतर्गत डिक्लेअर केले जाऊ शकतात? वाचलंय का कधी? माहिती आहे का काही? गुड गुड गुड. ऑप्शन नंबर 1 गुजरातमध्ये. राईट. गुजरातमध्ये एक आणखीन एक वन्यजीव अभयारण्य आहे जिथे भारतामधील तेच केवळ एक स्थान आहे जिथे आशियाई सिंह भेटतात, एशियाटिक लायन्स. त्याचं नाव काय आहे हो? आशियाई सिंह, एशियाटिक लायन्स भेटण्याचं ठिकाण, एशियाटिक लायन्स. राईट. 1972चा कायदा बरोबर आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट या अंतर्गत वन्यजीव अभयारण्य डिक्लेअर केले जाऊ शकतात. बरोबर आहे. त्यासोबत मला आता सांगा, एशियाटिक लायन्स भेटणारं गुजरातमधील वन्यजीव अभयारण्य केवळ गुजरातमध्येच आहे, बाकी कुठे एशियाटिक लायन्स भेटत नाहीत. गुड 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 गुड. गिरनार किंवा गीर अभयारण्य बरोबर आहे. गीर अभयारण्यामध्ये राईट 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 करेक्ट, गीर बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. फक्त एक लिस्ट ह्या सर्वांची बघून घ्या. जसं की आसाममध्ये किंवा आसाममध्ये मानस आहे, काझीरंगा आहे, किंवा मग ओडिशामध्ये तुम्हाला आणखीन पाहायला भेटतात. पहा, ओडिशामधील कोस्टवरती असतील भरपूर, ओडिशामधले, सिक्कीममधले मैनाम वगैरे आहेत. सो एकदा हे लिस्ट पाहून घ्या. मला जस्ट रिकॉल होत नाहीये कुठले कुठले महत्त्वाचे अभयारण्य आहेत ते. ठीक आहे.